हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण गतीचे नियम हे प्रकरण पाहतोय. या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? या मागील व्हिडिओमध्ये आपण एक समान वर्तुळाकार गती पाहिली. एक समान वर्तुळाकार गतीसाठी काही उदाहरणं देखील पाहिली. एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय? जर एखादी वस्तू एक समान गतीने वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल तर तिला एक समान वर्तुळाकार गती असे म्हटलेलं होतं. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये काही उदाहरणं पाहणार आहे आपण आणि ती सोडवणार आहे. काय सांगितलेलं आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा उदाहरण सोडवताना त्या उदाहरणामध्ये दिलंय काय काय हे पाहायचं. हां, दिलंय काय काय हे पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सूत्र कोणतं लागणार हे पाहायचं आणि काढायचे काय हे देखील पाहायचं. पहा, इथं काय सांगितलेलं आहे? एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग किती? पहा, आता याच्यामध्ये दिलंय काय काय पाहायचं. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात, म्हणजे इथं काय दिलेलं आहे? एकूण लागलेला वेळ किंवा आपण काल म्हणूयात. किती लागलाय? 25 सेकंद. जे दिलंय ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा. 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. 400 मीटर अंतर म्हणजेच हे काय दिलेलं आहे हो? एकूण पार केलेले अंतर. एकूण पार केलेले अंतर. बरोबर. किती दिलेलं आहे ते? 400 मीटर. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा. धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. पहा, एखादं ऑब्जेक्ट, एखादी वस्तू, एखादी गाडी, एखादी ट्रेन, तुम्ही स्वतः जेव्हा सुरुवातीच्या ठिकाणाहून सुरू करून शेवटच्या ठिकाणावर जाऊन पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येता तेव्हा ते काय होतं? ते विस्थापन होतं. आणि ते विस्थापन कसलं विस्थापन होतं? तर ते शून्य विस्थापन होतं. समजा मी इथून सातारला गेले आणि सातारवरून परत वाईला आले तर माझं झालेलं विस्थापन किती असणार आहे हो? शून्य विस्थापन असणार आहे. म्हणजेच तिसरं मी इथं काय लिहिणार आहे? एकूण विस्थापन किती आहे? कारण की मला काढायचं आहे काय काय हो? तर इथं मी लिहिलं एकूण विस्थापन बरोबर 0. परततो तर त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग काढा किंवा वेग किती. आता चालीसाठी आपण सूत्र पाहिलेलं आहे. चालीसाठी सूत्र काय आहे हो? चालीसाठी सूत्र आहे तर ते काय आहे? काय आहे चालीसाठी सूत्र? अंतर भागिले वेळ. म्हणजेच काय करणार आहे आपण? सरासरी चाल बरोबर सरासरी म्हटलंय बरं का. इथं सरासरी काढायची म्हणून आपण इथं म्हणताना पण काय म्हणायचं? एकूण पार केलेले अंतर. सरासरी काढतोय ना. एकूण पार केलेले अंतर भागिले काय घेणार आहे आपण इथं? एकूण लागलेला वेळ. एकूण हा शब्द का लिहिते हो मी? कारण की आपण काय करतोय? सरासरी चाल काढत आहे. पहा, इथं एकूण पार केलेले अंतर किती आहे? 400 मीटर बरोबर. भागिले एकूण लागलेला वेळ किती आहे तो? 25 सेकंद. मग आपलं उत्तर काय आलं? म्हणजेच सरासरी चाल बरोबर किती आली? सरासरी चाल 16 मीटर प्रति सेकंद एवढी काय आली? त्याची सरासरी चाल आलेली आहे. आता आपण दुसरं पाहूयात. दुसरं काय आहे? तर सरासरी वेग आहे. आता वेगाचं सूत्र काय आहे हो? वेगाचं सूत्र सांगतं आपल्याला विस्थापन भागिले काल. ह्याचं काय सांगितलं? चालीचं अंतर भागिले काल किंवा वेळ. आता इथं लिहूयात आपण. सरासरी काढतोय ना, मग काय लिहूयात? एकूण विस्थापन. एकूण विस्थापन भागिले एकूण लागलेला काळ किंवा काल काही म्हणा, वेळ म्हणा, तो किती आहे पहा. एकूण विस्थापन किती आहे आपलं इथं? 0 आहे. कारण की ते सुरुवातीच्या ठिकाणी जाऊन परत तिथंच रिटर्न येते. म्हणजे किती लिहिणार आहे? 0 भागिले 25. 0 भागिले 25 किती येणार आहे उत्तर? तर 0च येणार आहे. म्हणजे सरासरी वेग याचा किती आलेला आहे? 0 आलेला आहे. आणि सरासरी चाल किती आली हो?
तर सरासरी चाल ही 16 मीटर प्रति सेकंद एवढी आलेली आहे. पहा दुसरं उदाहरण इथं दिलेलं आहे. एक विमान 3.2 मीटर प्रति सेकंद या त्वरणाने 30 सेकंद या धावपट्टीवर धावल्यानंतर झेपावते, तर विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी कापलेले अंतर किती? पहा आधी दिलंय काय काय हे आपण पाहूयात. पहा हे काय दिलेलं आहे? त्वरण. आपण उत्तर लिहूया तिथं. त्वरण ए बरोबर 3.2 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. दुसरं काय दिलेलं आहे? सेकंद दिलेत, म्हणजे टी दिलेला आहे. टी बरोबर 30 सेकंद. आता नेहमी सुरुवातीचं त्वरण किती असतं? ती त्वरणाने झेप घेते ना 3.2 एवढ्या. मग सुरुवातीचं त्वरण म्हणजेच यू बरोबर किती येणार आहे? 0 येणार आहे. सॉरी, सुरुवातीचा वेग. तर या सगळ्यावरून आपल्याला काढायचं आहे काय? अंतर काढायचे, म्हणजेच एस. म्हणजेच आपल्याला इथं कोणतं समीकरण वापरावं लागेल? गतिविषयक आपल्याला दुसरं समीकरण वापरावं लागेल, बरोबर? न्यूटनचं. काय आहे हो गतिविषयक दुसरं समीकरण? एस बरोबर यू टी अधिक 1/2 AT वर्ग, बरोबर का? पहा यू काय आहे? यू 0 आहे, गुणिले टी काय आहे? 30 सेकंद आहे, अधिक 1/2 गुणिले ए काय आहे? 3.2 मीटर पर सेकंद. इथं सेकंद, मीटर प्रति सेकंदचा वर्ग गुणिले ए लिहिला आपण, आणि टीचा वर्ग. टीचा वर्ग म्हणजे काय आहे? 30चा वर्ग. हे सगळं जर का आपण सोडवलं तर याचं उत्तर मी आता तुम्हाला डिरेक्टली सांगते, 1440 मीटर एवढं येतं. कारण की सेकंद सेकंद काय होणार आहे? तो कॅन्सल होणार आहे. फक्त काय राहणार आहे? तिथं मीटर राहणार आहे. म्हणून आलेलं उत्तर म्हणजेच त्या विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी कापलेलं अंतर किती असणार आहे? 1440 एवढं मीटर. आता आपण थांबूया. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू.